आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, पेंटिकोस के दिन समान आत्मा मंडराता, पेंटिकोस के दिन समान आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, आत्मा मंडलाता, हो आत्मा मंडलाता, पवित्र आत्मा मंडलाता, पेंटिकोस, पेंटिकोस के दिन समान आत्मा मंडलाता, हो पेंटिकोस के दिन समान आत्मा मंडलाता। देखते हैं, आंधे देखते हैं, ओ आंधे देखते हैं, आंधे देखते हैं, किसके नाम से? यीशु मसीह के नाम से आंधे देखते हैं, यीशु मसीह के नाम से आंधे देखते हैं, आत्मा मंडलाता, आत्मा मंडलाता, हो
पाते, पापी क्षमा पाते, मुझ जैसे पापी क्षमा पाते, पापी क्षमा पाते। और एक बार पापी क्षमा पाते, पापी क्षमा पाते, पापी क्षमा पाते, पापी क्षमा पाते। किसके नाम से? यीशु मसीह के नाम से पापी क्षमा पाते, यीशु मसीह के नाम से पापी क्षमा पाते। आत्मा मंडलाचा, आत्मा मंडलाचा, हो आत्मा मंडलाचा, पवित्र आत्मा मंडलाचा, पेंटिकॉस्टे दिन समान आत्मा मंडलाचा, हो पेंटिकॉस्टे दिन समान आत्मा मंडलाचा, बोलो यीशु मसीह की। हालेलुया, हालेलुया। हे काय? आतमध्ये नका बघू, बाहेरचं काय आहे हे? कशासाठी वापरतो आपण? पाण्यासाठी. कशासाठी वापरतो आपण हे? पाण्यासाठी. घरात वापरतो जास्त करून, कुठं? प्रवासामध्ये. का वापरतो? पाणी प्यायचं असतं ना आपल्याला आतलं ह्यातलं, हा ना. तर एक उदाहरण देतो तुम्हाला. ह्या बॉटलचं टोपण काय आहे? बंद आहे. झाकण काय आहे? बंद आहे. ह्याच्यावरती तुम्ही ना धबधब्याखाली जरी धरली अशी बॉटल, पाणी भरेल का हो ह्याच्यामध्ये? भरेल का? नळाखाली धरलं तर तरी बी नाही भरणार. का हो नाही भरणार? झाकण बंद आहे. म्हणजे काय? जिथून आतमध्ये जायचा जो मार्ग आहे ना ह्याच्यामध्ये जायचा, तो काय आहे? बंद आहे. तर दावीद राजा ज्यावेळेस कोश यरुशलेममध्ये आणत होता ना, त्यावेळेस तो येड्यासारखा नाचत होता. कसा नाचत होता? येड्यासारखा नाचत होता. आणि त्याची बायको पण काय म्हणती? राजा असून कसं येड्यासारखं नाचते? बरोबर. का येड्यासारखा नाचत होता हो तो? कारण त्यांनी स्वतःला मोकळं केलं होतं. काय केलं होतं? स्वतःवरचं जे दडपण होतं, स्वतःवरचं जे झाकण होतं ना, जे परमेश्वराच्या आनंदाला तुमच्यामध्ये प्रवेश करून देत होतं, ते झाकण त्याने काय केलं होतं? ओपन केलं होतं. आणि तो नाचत ह्यासाठी होता की त्याचा देवाचा कोश कुठं येत आहे? मंदिरात येत आहे. देवाचा कोश यरुशलेमेत येत आहे, त्याच्या घरामध्ये येत आहे. ह्यासाठी दावीद राजा काय करत होता? का हो? कारण त्याला माहित होतं की हा कोश ज्या वेळेस माझ्या नगरामध्ये येईल, मंदिरामध्ये येईल, त्यावेळेस मला काय भेटणार आहे? काय भेटणार आहे? हे बघा, आमचे एक पास्टर होते, ते म्हणायचे, तुम जितना कंजूसी करोगे ना उतना कंजूस परमेश्वर भी बनेगा. तुम्ही जेवढं कंजूस होचाल ना तेवढं आशीर्वादाला पण देव असा आहे ना. हा मोबाईल द्यायचा असेल ना, देव तुम्हाला साधा कीपॅडचा मोबाईल देईल. देव काय म्हणणार? तू मला जेवढं देतो ना मी तेवढंच तुला देईल. ठीक आहे. तर आशीर्वाद बोलायला पण तुम्ही आशीर्वाद. कसं? आशीर्वाद. अहो आशीर्वाद, आशीर्वाद म्हणजे काय? ते परात्पर देवाकडून आपल्याला भेटलेले गिफ्ट आहे. हालेलुया. ज्याच्यासाठी आपण श्रम करत नाही, ज्याच्यासाठी आपण कष्ट करत नाही, तर आपल्यावरती प्रसन्न होऊन जो परमेश्वर आपल्याला भरभरून देतो, त्याला काय म्हणतात? आशीर्वाद म्हणतात. म्हणून ते गुज आणि रहस्य दावीद राजाला माहित होतं. म्हणून दावीद राजा कसा नाचत होता? वेड्यासारखा. का वेड्यासारखा नाचत होता? कारण त्यांनी स्वतःला काय केलं होतं? मोकळं केलं होतं, ओपन केलं होतं देवासमोर. स्वतःला काय केलं होतं? ओपन केलं होतं. म्हणून आज पण तुम्ही स्तुती आराधना करायला, आज नाही, तुम्ही जेव्हा जेव्हा घरामध्ये करचाल, कुठेही करचाल ना, स्तुती आणि आराधनेमध्ये परमेश्वर काय करतो? वस्तीस्थान करतो. आणि परमेश्वराची उपस्थिती आपल्यामध्ये जर साठवून घ्यायची असेल ना, तर आपण स्वतःला काय केलं पाहिजे? शेजारच्याला बोला, मी स्वतःला मोकळं केलं पाहिजे. आता बोला, तुम्ही स्वतःला मोकळं केलं पाहिजे. हालेलुया.
गाणं चाललेलं आहे आत्मा मंडराता. आपण कसं आत्मा मंडराता, त्याचा अर्थ पण आपल्याला ठीक आहे, कित्येक जण नवीन असतील त्यांना माहीत नसेल, पण मी सांगतो आत्मा मंडलाता पेंटिकॉस्ट के दिन समान आत्मा मंडलाता. ज्या दिवशी पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला होता, वचन सांगतं की ती जागा संपूर्ण हादरून गेली होती. एवढं देवाचं सामर्थ्य होतं. ते जर सामर्थ्य तुम्हाला अनुभवायचं असेल ना अंतःकरणामध्ये, तर तुम्ही स्वतःला मोकळं केलं पाहिजे. मी इथं काही जण म्हणत असतील कसा येड्यासारखा नाचतोय, काही करतोय. नाचायचं गाणं आहे, काही गाणं नाचायचं असू द्या नसू द्या, तुमच्या अंतःकरणामध्ये उकळ्या फुटल्या पाहिजेत. हालेलुया. तुम्ही ज्या वेळेस देवाची स्तुती करता त्यावेळेस त्याची उपस्थिती तुम्ही फील केली पाहिजे, अनुभवली पाहिजे. तुम्ही जोपर्यंत अनुभवून त्याची स्तुती करत नाही ना, तोपर्यंत ती स्तुती तुमच्या ना कुठे गेली रे बॉटल, तोपर्यंत ती स्तुती ना जाणार नसती. झाकण बंद आहे, पाणी भरणार भरणार भरणार, पण शेवटी बाटली नाही, अर्धीच राहणार. मोकळी असेल तर मोकळीच राहणार, ह्याच्यामध्ये काहीच भरणार नाही. हे गुज आणि रहस्य थोडंसं समजून घ्या, थोडंसं. आणि स्वतःला काय करा, मोकळं करा. शेजारच्याचा विचार करू नका मला शेजारचा काय म्हणेल. मोकळं करा स्वतःला, देवासमोर मोकळं करा. तुम्ही देवासाठी आलेला आहात इथं. हालेलुया. तुम्ही माझ्यासाठी आलेला ना, शेजाऱ्यासाठी आलेला नाही, तुम्ही कोणासाठी आलेला आहात. आणि काहीतरी घेऊन जाण्यासाठी जर आलेला आहात ना, तर घेऊन जाण्यासाठी तुम्हाला झाकण उघडं करावं लागेल. हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. आत्मा मंडलाता, आत्मा मंडलाता, हो आत्मा मंडलाता, पवित्र आत्मा मंडलाता. किस दिन के समान, पेंटिकॉस्ट के दिन समान आत्मा मंडलाता, पेंटिकॉस्ट के दिन समान आत्मा मंडलाता. आत्मा मंडलाता, हे आत्मा मंडलाता, पवित्र आत्मा मंडलाता, हो आत्मा मंडलाता, आत्मा मंडलाता, हे आत्मा मंडलाता, पवित्र आत्मा मंडलाता. पेंटिकॉस्ट के दिन समान आत्मा मंडलाता, हे पेंटिकॉस्ट के दिन समान आत्मा मंडलाता. ओ खुदा का आत्मा, ओ आत्मा मंडलाता, हे आत्मा मंडलाता, पाक आत्मा मंडलाता, सामर्थी आत्मा, अपनी अग्नि के साथ, ओ आत्मा मंडलाता, हे आत्मा मंडलाता, ओ आत्मा मंडलाता, आत्मा मंडलाता, आत्मा मंडलाता, आत्मा मंडलाता. खुदा का आत्मा, पाक आत्मा, अग्नि के साथ अपनी सामर्थ्य के साथ मंडलाता. ओ अंतिम दिनों के अभिषेक, सारे लोगों के ऊपर तू भेज. कटनी का है ये समय, पवित्र आत्मा से भर दे हमें. अंतिम दिनों के अभिषेक,
सारे लोगों के ऊपर तू भेज, कटनी का है ये समय, पवित्र आत्मा से भर दे हमें। अग्नि समान उतरा, अग्नि जीव के समान ठहर जा, झोंका तूफान का लेके आ, बदी आत्मा की हम पर बहा। अग्नि समान उतरा, अग्नि जीव के समान ठहर जा, झोंका तूफान का लेके आ, नदी आत्मा की हम पर बहा। सूखी हड्डियों की तराई में बड़ी सेना को चलते देखूं, अधिकार की वाणी तू भेज, पवित्र आत्मा में नबुवत करूं। सूखी हड्डियों की तराई में बड़ी सेना को चलते देखूं, अधिकार की वाणी तू भेज, पवित्र आत्मा में नबुवत करूं। अग्नि समान उतरा, अग्नि जीव के समान ठहर जा, झोंका तूफान का लेके आ, नदी आत्मा की हम पर बहा। अग्नि समान उतरा, अग्नि जीव के समान ठहर जा, झोंका तूफान का लेके वो नदी। कर्मेल पर्वत की प्रार्थना में छोटे बादल को उठते देखूं, आहाब जैसे कापा, वही अग्नि को हम पर तू भेज। कर्मेल पर्वत की प्रार्थना में छोटे बादल को उठते देखूं, आहाब जैसे कापा, वही अग्नि को हम पर तू भेज। अग्नि समान उतरा, अग्नि जीव के समान ठहर जा, झोंका तूफान का लेके आ, नदी आत्मा की हम पर बहा। अग्नि समान, अग्नि समान बढ़ते बढ़ते अपनी रूह से समान, झोंका तूफान का लेके आ, नदी आत्मा की हम पर बहा। दिनों के अभिषेक सारे लोगों के ऊपर तू भेज, कटनी का है ये समय, पवित्र आत्मा से भर दे हमें। अंतिम दिनों के अभिषेक सारे लोगों के ऊपर तू भेज, कटनी का है ये समय, पवित्र आत्मा से भर दे हमें। पुकारे अग्नि समान विनती है, अग्नि जीव के समान ठहर जा, झोंका तूफान का लेके आ, नदी आत्मा की हम पर बहा। अग्नि समान उतरा, अग्नि जीव के समान ठहर जा, झोंका तूफान का लेके आ, नदी आत्मा की हम पर बहा। अग्नि 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 समान उतरा, अग्नि जीव के समान ठहर जा, झोंका तूफान का लेके आ, नदी आत्मा की हम पर। अग्नि 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 समान
पर बहा। ओ अग्नि समान, अग्नि अग्नि अग्नि, ओ झोंका तूफान का, नदी आत्मा की, भर दे भर दे भर दे भर दे भर दे, अपनी अग्नि से तू भर दे, अपनी सामर्थ से तू भर दे, भर दे भर दे भर दे भर दे। अग्नि समान उतरा, अग्नि जीत के समान ठहर जा, झोंका तूफान का लेके आ, नदी आत्मा की हम पर बहा। हो अग्नि समान उतरा, अग्नि जीत के समान ठहर जा, झोंका तूफान का लेके आ, नदी आत्मा की हम पर बहा। अग्नि समान उतरा, अग्नि जीत के समान ठहर जा, झोंका तूफान का लेके आ, नदी आत्मा की हम पर बहा। अग्नि समान उतरा, अग्नि जीत के समान ठहर जा, झोंका नदी आत्मा की। अग्नि 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 अग्नि, रूह पाक की अग्नि, पवित्र आत्मा की अग्नि। ओ अग्नि 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 अग्नि, हे अग्नि समान उतरा, अग्नि जीत के समान ठहर जा, झोंका तूफान का लेके आ, नदी आत्मा की हम पर बहा। अग्नि समान उतरा, अग्नि जीत के समान ठहर जा, झोंका तूफान का लेके आ, नदी आत्मा की हम पर बहा। चला ना 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 दो तेरे ना 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 दे 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 ना 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 दो तेरे ना ना सिबियार बांद्रे रे 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 ना ना बांद्रो रो 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 रे ना ना याल मान मान रे 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 रो तेरा ना ना रे 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 भर दे भर दे भर दे भर दे अपनी सामर्थ्य से। चला दो 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 बेरे 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 ला 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 दे ले दे ले 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 ला 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 दे ला ला दे रो रिया ला 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 दे ला मा दो दे रे रे ला मा दो दो सिरिया ला ला दे ला मा दो दो दे ला 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 दे ला 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 दे ला ला दे ला ला सिरिया ला 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 मा दे ला मा सको ना मा तारा किया ला बा किया ला वो दो रे रे ला मा हिया रे ला मा ना दो दे ला मा दे के ले के रे रे ला मा वो ला में है कि ला मा ना के दो सिरिया ला मा ना मा मा दे के ला मा दो वो दो रे 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 और एक बार कहेंगे, और एक बार कहेंगे। आइए तो हम आज एक अद्भुत बात को हम जानने की कोशिश करेंगे। इफिसियों की पत्री उसका 3 अध्याय और 20 वचन को हम पढ़ेंगे। अब जो ऐसा सामर्थ्य है कि हमारी विनती और समझ से कहीं अधिक काम कर सकता है, उस सामर्थ्य के अनुसार जो हम में कार्य करता है। हमारी विनती और समझ से परे। हालेलुया। आज कितना लोग चाहते कि मेरी विनती और समझ से परे मैं घर लेकर जाऊंगा। कितने लोग एक ऐसी आशीष को आज पाकर जाएंगे जो मेरी समझ से बाहर है। हालेलुया, आमेन। मराठी में भी बहुत अच्छा लिखा है, मागणी आणि कल्पनेच्या पलीकडे। आमेन। आज आपका परमेश्वर आपके लिए, आपकी कल्पना से अधिक आपके लिए कुछ करने वाला है। जो लोग सोचते हैं मैं बहुत दिनों से प्रार्थना कर रहा हूं,
जो लोग सोचते हैं मैं बहुत दिनों से कुछ बातों के लिए, कुछ विषय के लिए परमेश्वर के सामने घुटने टेक रहा हूं, अगर कोई भाई या कोई बहन ऐसा सोचती है कि मैं बहुत दिनों से परमेश्वर के सामने घुटने टेक कर आंसू बहा रही हूं, तो आज आपका परमेश्वर आपके लिए आया है। हालेलुया, हालेलुया। देखिए, हम यहां पर देखते हैं कि परमेश्वर की आत्मा इफिसियों की पत्री और 3 अध्याय 20 वचन में कहती है कि विनती और काम से, है ना, समझ से अधिक काम कर सकता है हमारा परमेश्वर। हालेलुया। हमारी जो विनती है उससे कई गुना बढ़कर परमेश्वर आज आपके लिए कर सकता है। और ये वचन हम हर बार पढ़ते हैं, ये वचन को हमने बहुत बार पढ़ा है, सुना भी होगा, लेकिन बहुत बार हम क्या करते हैं, परमेश्वर के ऊपर संदेह करते हैं। हालेलुया। एक परमेश्वर के दास से मैं बात कर रहा था एक 15 दिन पहले, तो उन्होंने मुझे एक खास बात बताई, वो बात मैं आपको बताना चाहूंगा। हालेलुया। जीवन में कुछ भी हो, परमेश्वर के ऊपर कभी संदेह ना करें। हालेलुया। परमेश्वर के ऊपर कभी भी संदेह ना करे, क्योंकि आपका संदेह आपके परमेश्वर को कमजोर कर देता है। आपका संदेह क्या कर देता है, आपके परमेश्वर को काम करने के लिए कमजोर कर देता है, या फिर आपका जो संदेह है वो परमेश्वर को काम करने के लिए रोक सकता है। हालेलुया। आज हम एक 2 या 3 उदाहरण को देखेंगे, एग्जाम्पल देखेंगे कि परमेश्वर और मनुष्य की बुद्धि में क्या अंतर है। हालेलुया, हालेलुया। कितना लोग चाहते इस वचन को सुने? हालेलुया। आइए हम सबसे पहले पढ़ेंगे उत्पत्ति की किताब 15 अध्याय 1 और 2 वचन। या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की अलिएजर माझ्या घराचा मालक होणार. हालेलुया। इन बातों के पश्चात यहोवा का यह वचन दर्शन में अब्राम के पास पहुंचा कि हे अब्राम, मत डर, तेरी ढाल और तेरा अत्यंत बड़ा फल मैं हूँ. अब्राम ने कहा, हे प्रभु यहोवा, मैं तो निर्वंश हूँ और मेरे घर का वारिस यह दमिश्की एलिएजर होगा, सो तू मुझे क्या देगा? हालेलुया, हालेलुया। कितने लोगों ने इस वचन को ध्यान से सुना है? हम देखते हैं कि परमेश्वर का वचन अब्राहम के पास आया है और परमेश्वर का वचन अब्राहम से कहता है कि हे अब्राहम, तू मत डर, मैं तेरी ढाल हूं, तेरा अत्यंत बड़ा प्रतिफल मैं हूं। हालेलुया। परमेश्वर चाहता है कि अब्राहम अगर किसी को अपना कहे तो वो मुझे अपना कहे। अगर परमेश्वर चाहता है कि अब्राहम अगर चाहता है कि अब्राहम किसी को ढाल बताए या फिर किसी के ऊपर निर्भर रहे, तो वो मुझ पर निर्भर रहे। हालेलुया। लेकिन हम क्या देखते हैं दूसरे वचन में, अब्राहम यहां पर, है ना, परमेश्वर के सामने कुड़कुड़ा रहा है। हालेलुया। वो परमेश्वर से कहते हैं, परमेश्वर से कह रहा है कि क्या फायदा, तू मेरे साथ रहकर भी क्या फायदा है परमेश्वर, क्योंकि मैं तो निर्वंश मरूंगा, मेरे पीछे आगे पीछे कोई नहीं है, मेरा जो नौकर है, मेरा जो सेवक है, वो मेरा वंश आगे चलाएगा, सॉरी मेरा है ना जो जायदाद का वारिस बनेगा। हालेलुया। मेरी जायदाद का वारिस कौन बनेगा? दमिश्क एलियाजर बनेगा। तो मुझे क्या फायदा है? तू मेरी ढाल है, वो सही है, तो मेरा प्रतिफल है, वो भी मैं मानता हूं, लेकिन उसका क्या फायदा अगर मुझे बच्चा ही नहीं होगा तो? प्रेज द लॉर्ड। हम यहां पर देखते हैं कि बहुत से लोग परमेश्वर को देखते नहीं, अपने जीवन की कमी घटियों को देखते। मेरे पास ये नहीं है, मेरे पास वो नहीं है, मुझे ये चाहिए, मेरे जीवन में ये कमी घटी है। लेकिन आप ये क्यों भूल जाते कि आपके पास सबसे बड़ा परमेश्वर है। हालेलुया। आज मैं आपको बताना चाहता हूं, अब्राहम एक छोटी सोच को लेकर परमेश्वर के सामने आया था। उसकी बहुत छोटी सी सोच थी, है ना। हम देखते हैं ना, केजी स्टैंडर्ड का एक छोटा लड़का रहता है ना, वो हमेशा है ना एक छोटी सी कैंडी रहेगी ना 1 रुपए की,
तो उसको बहुत बड़ा लगता है वो 1 रुपए का कैंडी। लेकिन जो ग्रेजुएशन करता हुआ लड़का रहेगा ना, उसको कैंडी बड़ी नहीं लगेगी, उसको डिग्री बड़ी लगेगी। क्यों पता है? उसको पता है मैं कैंडी मुझे कभी भी ले सकता हूँ, लेकिन डिग्री के लिए मुझे बहुत मेहनत करना पड़ेगा। हालेलुया। हम देखते हैं कि अब्राहम की सोच को बदलना चाहता है परमेश्वर। अब्राहम हमेशा खुद के बारे में सोच रहा है। अब्राहम हमेशा अपनी कमी घटी को देख रहा है। वो हमेशा ये सोच रहा है कि मुझे बच्चा नहीं है, मुझे वंश नहीं है, मैं क्या करूंगा। हालेलुया। आपको पता है परमेश्वर कहता है तू बच्चे को ना देख, तेरी कमी घटी को ना देख, तेरे पास मैं हूं तो हमेशा मुझे देख। हालेलुया। परमेश्वर चाहता था कि तू बच्चे से प्यार ना कर, लेकिन मुझसे प्यार कर, क्योंकि मैं तुझे हर एक बात दे सकता हूं। आपको पता है परमेश्वर ने ऑलरेडी अब्राहम को बोल दिया था कि मैं तुझे वंश दूंगा। कितने लोग जानते हैं इस बात को? अगर आप पढ़ेंगे तो उसके 12 अध्याय और 2 और 7 में पहले ही परमेश्वर बता चुका है कि मैं तुझसे एक बड़ी जाति बनाऊंगा। हालेलुया। पढ़िए वचन को। मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संतानाला देणार. परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली. और मैं तुझसे एक बड़ी जाति बनाऊंगा और तुझे आशीष दूंगा और तेरा नाम बड़ा करूंगा और तू आशीष का मूल होगा. तब यहोवा ने अब्राहम को दर्शन देकर कहा, यह देश मैं तेरे वंश को दूंगा. और उनसे वहां यहोवा के लिए जिसने उसे दर्शन दिया था एक वेदी बनाई. हालेलुया। हम यहाँ पर देखते हैं कि 15वें अध्याय में, उत्पत्ति के 15वें अध्याय में हम देखते हैं कि अब्राहम परमेश्वर के सामने कुड़कुड़ा रहा है, लेकिन परमेश्वर ने उसे ऑलरेडी पहले ही 12वें अध्याय में परमेश्वर ने कह दिया है कि मैं तुझसे एक बड़ी जाति को निर्माण करूंगा, मैं तेरे वंश को एक देश दे दूंगा। हालेलुया। वो बहुत बार हम भूल जाते हैं कि परमेश्वर ने हमें ऑलरेडी एक बड़ा वायदा कर दिया है कि मैं तुझे ऐसा ऐसा करूंगा, मैं तुझे ये बातें दे दूंगा। हालेलुया। बाइबल में कहा गया है कि मांगो तो आपको दिया जाएगा, हम भूल जाते हैं। परमेश्वर कहता है कि मैं तुझे अनाथ नहीं छोड़ूंगा, हम भूल जाते हैं। परमेश्वर कहता है मत डर, मैं तेरे संग हूं, हम भूल जाते हैं। परमेश्वर कहते हैं कि अगर कोई शत्रु एक रास्ता से आपके सामने आएगा तो 7 रास्ते से भाग जाएगा, हम भूल जाते हैं। हम बहुत बार क्या करते पता है कि परमेश्वर की सामर्थ को भूल जाते हैं, परमेश्वर की ताकत को भूल जाते हैं और हमारी कमजोरी को हमेशा याद रखते हैं। हालेलुया। हम क्या करते हैं? परमेश्वर की सामर्थ को भूल जाते हैं, उसके वायदा को भूल जाते हैं और खुद की कमजोरियों को ध्यान में रखते हैं। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। तर मला आज तुम्हाला सांगायचं आहे की बऱ्याच वेळेस आम्ही देवाच्या योजना विसरून जातो आणि स्वतःच्या कमजोरीकडे बघत असतो. हालेलुया. देवाला सांगायचं आहे, अरे अब्रामा तू का भीतोयस? परमेश्वर आज तुम्हाला पण म्हणत आहे, अरे माझ्या मुलं, माझ्या मुली, तू का घाबरतेस? तुझ्या जीवनात अशी कोणती गोष्ट आहे ज्याला तू घाबरलेली आहे? तुझ्या जीवनात अशी कोणती भिंत आहे जी तुला तुझ्या मार्गामध्ये आडवी येते? परमेश्वर म्हणतोय, अरे तुझी ढाल मी आहे, तुझी ताकद मी आहे, तुझं बळ मी आहे, मग तुला घाबरायची काय गरज आहे? हालेलुया. आज आम्ही त्या अब्रामासारखं लहान गोष्टीमध्ये अडकून पडलेला आहे. कोणती गोष्ट? एक छोटीशी गोष्ट जी माझ्याकडे नाहीये. हालेलुया. परमेश्वराला सांगायचं होतं की तो मुलगा तर मी तुला देणारच आहे, पण मी या मुलापासून जी तुझ्यापासून एक मोठी जाती बनवणारा जो परमेश्वर आहे ना, तो मी सुद्धा तुझ्याबरोबर. हालेलुया. हालेलुया. मला तुम्हाला सांगायचं आज तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट असू दे, किती मोठं तुमच्या जीवनामध्ये आजार असू दे, किती मोठं दुःख असू दे, किती मोठं संकट असू दे, त्या संकटातनं बाहेर काढण्याची ताकद तुमच्या परमेश्वरामध्ये आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की अब्राहम एक लहान मुलासारखं एक ग्राउंड लेवलचा विचार करत होता, पण परमेश्वराची इच्छा होती की त्याने जमिनीवरचे विचार सोडून स्वर्गातल्या गोष्टीकडे लक्ष लावावं. हालेलुया. 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 त्याचा वंश कुठे राहणार होता? परमेश्वर कुठे राहतोय?
परमेश्वराची इच्छा होती. अरे ज्या नाश होणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष कशाला लावतो तू? मी सार्वकालिक आहे, मी नेहमी तुझ्या बरोबर राहणार आहे, तू माझ्याकडे लक्ष लाव. हालेलुया. आम्ही पाहतोय की 15व्या अध्यायामध्ये अब्रामासाठी परमेश्वर महत्वाचा नव्हता, परमेश्वराचा वायदा महत्वाचा नव्हता, त्याच्यासाठी स्वतःचं मूल महत्वाचं. पण तुम्हाला माहित आहे 22 अध्यायामध्ये काय झालेलं आहे? हालेलुया. आम्ही 22 अध्याय वाचूया आम्ही. हालेलुया. 22 अध्याय आणि त्याचं 10 वचन वाचा. मग अब्रामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. हालेलुया. पढ़िए. और इब्राहिम ने हाथ बढ़ाकर छुरी को ले लिया कि अपने पुत्र को बलि करे. हालेलुया. आम्ही पाहतो या ठिकाणी की 15व्या अध्यायामध्ये मुलासाठी तो परमेश्वराला म्हणतोय की तुझा माझ्याकडे असून काय फायदा आहे जर तुम्हाला मूल देऊ शकत नाही तर. प्रेज द लॉर्ड. पण आता त्याला मूल पण झालेलं आहे आणि त्याच्या प्रेम पण तो करतोय. तो मुलगा तरुण पण झालेला आहे. आणि बघा आम्ही या ठिकाणी काय पाहतोय, अब्रामाच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या, त्याला वारिस मिळाला, त्याला वंश मिळाला. आणि आता परमेश्वराने या 22व्या अध्यायामध्ये त्याच्याकडे त्याचा एकुलता एक मुलगा मागितला. आणि ज्यावेळेस त्याच्याकडे मुलगा मागितलेला आहे तो आनंदाने मुलाला त्या ठिकाणी समर्पण करायला चाललेला. का चाललंय माहिती आहे का? त्याला इथं कळलेलं आहे की माझ्यासाठी मुलापेक्षा परमेश्वराची इच्छा महत्वाची. हालेलुया. हालेलुया. ज्या दिवशी तुम्हाला कळेल की जगातल्या गोष्टीपेक्षा माझ्या परमेश्वराची इच्छा मला महत्वाची आहे ना, तुमच्यापासून परमेश्वर अद्भुत गोष्टी सुरुवात करायला सुरुवात करेल. हालेलुया. आज मला तुमचं लक्ष देवाकडे लावायचं आहे. आज मला तुमचं लक्ष जगातल्या गोष्टीपासून काढून देवाकडे केंद्रित करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. बघा ज्या मुलासाठी तो निराश होता, ज्या मुलासाठी हताश होता, ज्या मुलासाठी तो नेहमी परमेश्वराकडे कुरकुर करत आहे, आणि एक वेळ आल्याच्या नंतर परमेश्वराने ते दिलं सुद्धा त्याला. पण आता तो मुलगा महत्वाचा नाहीये, कारण त्याला माहित आहे ज्या परमेश्वराने मी वायदा दिलाय ना, परमेश्वराने मला वायदा दिलाय ना 12व्या अध्यायामध्ये, तो माझ्यासाठी राखेत नाही, माझ्यासाठी माझा मुलगा ती जिवंत करेल. त्यानं सांगितलंय मी तुझाच वंश तुझ्या समोर वारिस होईल. हालेलुया. जर त्यानं बोललंय ना तो कधी बदलणार नाही हे अब्रामाला माहित आहे. हालेलुया. जर तुम्हाला हे माहिती आहे की तुमच्या परमेश्वरानं तुम्हाला वायदा दिलेला आहे, तुमच्या परमेश्वरानं अभिवचन दिलेलं आहे, आणि जर तुम्ही त्या अभिवचनावर डोळे झाकून विश्वास ठेवताय, तुमच्या जीवनामध्ये परिस्थिती कुठली पण असू दे, तुमचा परमेश्वर ते अभिवचन तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करेल. हालेलुया. किती लोक विश्वास ठेवताय? एक मोठ्याने हालेलुया म्हणूया आपण. एक मोठ्याने हालेलुया म्हणूया आपण. एक मोठ्याने हालेलुया म्हणूया आपण. होय, कदाचित आम्ही त्या 15व्या अध्यायामधल्या अब्रामासारखं असेल, पण आजपासून मी तुम्हाला सांगतो आम्ही त्या 22व्या अध्यायामधल्या अब्रामासारखं जायचं आहे, जो परमेश्वरासाठी स्वतःच्या लेकराला अर्पण करायला तयार आहे. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. या मी पुढे वाचूया. तेव्हा परमेश्वराच्या दूताने लूक शुभवर्तमान 15 अध्याय 17, 18, 19, 20. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नहीं. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. जब वो अपने आपे में आया तब कहने लगा कि हे मेरे पिता के घर कितने ही मजदूरों को भोजन से अधिक रोटी मिलती है और यहाँ भूखा मर रहा हूँ. मैं अब उठकर अपने पिता के पास जाऊंगा और उससे कहूंगा कि पिताजी, मैंने स्वर्ग के विरोध में और तेरी दृष्टि में पाप किया है. अब इस योग्य नहीं रहा कि तेरा पुत्र कहलाऊं. मुझे अपने एक मजदूर की नाई रख ले. हालेलुया. आम्ही या वचनामध्ये पाहतोय की एक उधळ्या पुत्र आहे या गोष्टीमध्ये 15व्या अध्यायामध्ये, आणि तो आपल्या बापाशी भांडून त्याच्याकडून संपत्ती घेऊन बाहेर जाऊन त्याने ती उडवलेली आहे.
आणि खर्च केलेले आहे, आणि ज्यावेळेस त्याची खाण्यापिण्यासाठी वनवन होऊ लागली, त्यावेळेस तो डुकर चारायचा तो काम करू लागला, आणि त्या ठिकाणी डुकराच्या पायामध्ये पडलेल्या शेंगा खाऊन तो दिवस काढू लागला. आणि त्यावेळेस त्याला आठवण आली की माझ्या बापाच्या घरामध्ये अरे कितीतरी मजूर लोक पोट भरून जेवत आहेत, आणि मी काय या ठिकाणी करत आहे. तुम्हाला माहित आहे नंतर त्यानं काय केलं? त्यानं हा विचार केला, मी माझ्या बापाकडे जाईन आणि मला एका नोकराप्रमाणे ठेवा म्हणे. हालेलुया. कोणाप्रमाणे ठेवा? नोकराप्रमाणे, तुमच्या एका सेवकाप्रमाणे मी तुमच्या समोर राहतो. मला मुलगा म्हणून स्वीकार करून घेऊ नका. मला मुलगा होण्याची मी लायकीचं नाहीये, योग्यतेचा नाहीये, कारण मी तुमच्या विरोधामध्ये पाप केलेला आहे, मी तुमच्या विरोधामध्ये बोललेला आहे. तो त्या ठिकाणी म्हणतोय मी एक नोकरा समान जाईन आणि क्षमा मागेन. पण तुम्हाला माहिती आहे काय झालं त्या ठिकाणी? हालेलुया. ज्यावेळेस त्याच्या बापाने त्याला लांबून पाहिलं ना, बापाच्या मनामध्ये एक मोठा आनंद झाला, आणि त्या आनंदामध्ये तर बापानं पळपळ जाऊन त्याला एक मोठ्याने मिठी मारली. तुम्हाला माहित आहे बापाचे विचार वेगळे होते या ठिकाणी, आणि मुलाचे विचार वेगळे आहेत. प्रेज द लॉर्ड. ते विचार काय माहिती आहे का? मुलगा एका नोकराच्या बुद्धीप्रमाणे चाललेला आहे, बाप माझा मुलगा याला हा विचार करतोय. प्रेज द लॉर्ड. त्याला वाटलं माझा बाप आता मला जवळ करणार नाही, त्याला वाटलं माझा बाप आता माझ्याकडून संपत्तीचा हिशेब मागेल, त्याला वाटलं बाप कदाचित मला परत हाकलून देईल. पण तुम्हाला माहित आहे हालेलुया, परमेश्वर तुमच्यासाठी तसा कधीच विचार करत नाही. परमेश्वर, तुम्ही कितीही तुमच्या जीवनामध्ये चुका झाल्या असल्या, अपराध झाले असले, तुम्ही कितीही देवाच्या इच्छेच्या विरोधात वागला असला, तरी आजही तो तुमच्यावर तितकंच प्रेम करत आहे, तितकंच प्रेम करत आहे. आज या ठिकाणी जर सुकून असेल, त्या उधळ्या पुत्राप्रमाणे जो देवापासून लांब गेला असेल, दुरावलेला असेल, हालेलुया, आणि जर त्याची इच्छा आहे की परत यायचं आहे मला माझ्या बापाकडे, तर मी तुम्हाला सांगू, तुम्ही त्याच्याकडे आज परत जावा, पण नोकराच्या बुद्धीने जाऊ नका. मी तुम्हाला सांगू, तुमचा परमेश्वर आज पण तुम्हाला एक वारीस, एक हक्क, एक माझा स्वतःचा मुलगा म्हणून स्वीकारण्यासाठी तयार आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही पाहतो की आम्ही या जगामध्ये जगत असताना पुष्कळशा चुका कळत न कळत आमच्यातून घडत असतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आम्हाला बऱ्याच वेळेस असं वाटतं की मी परमेश्वराकडे परत जाऊ, कोणत्या तोंडाने जाऊ, मी काय करू परमेश्वराकडे जाऊन. बऱ्याच वेळेस आपल्या मनामध्ये असे नकारात्मक विचार येतात. बरेच लोक देवाच्या सानिध्यामध्ये न बंद करतात. पवित्र शास्त्राला म्हणतात की हे पवित्र आहे आणि मी पापी हाताने याला हात कसे केला. पण मी तुम्हाला सांगू, परमेश्वर या जगतामध्ये नीतिमान लोकांसाठी नाही, पापी लोकांसाठी आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तुमच्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. जे लोक हरवलेले आहेत त्यांना शोधण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आलेला आहे. आज कदाचित तुम्ही देवापासून लांब असाल त्या उद्या पुत्राप्रमाणे. आज कदाचित तुम्हाला वाटत असेल की मी माझ्या परमेश्वराच्या विरोधामध्ये, माझ्या पित्याच्या विरोधामध्ये पाप केलेला आहे. पण आज माझ्या बहिणींनो, माझ्या भावानं मला तुम्हाला सांगायचं आहे, तुमच्या परमेश्वराच्या मनामध्ये तुमच्याविषयी तसूभरही राग नाहीये. तुमच्या परमेश्वराच्या मनामध्ये तसूभरही तुमच्या विरोधामध्ये, तुमच्याविषयी द्वेष नाहीये. जो 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी वधस्तंभावर मारला गेला, ते प्रेम आणि आजचं प्रेम हे एक समान आहे. हालेलुया. आज मला तुम्हाला सांगायचं आहे, बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी वधस्तंभावर मारला गेलेला आहे. आणि एका वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मी सांगत नाही, प्रेज द लॉर्ड, आम्ही पापी असताना परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र दिला. आम्ही मागितलेलं नसताना सुद्धा दिला. विचार करा, जर तुम्ही एका गोष्टीसाठी देवाकडे रडताय, अश्रू ढाळताय, तुमच्या मनातलं दुःख तुम्ही परमेश्वरासमोर मोकळं करताय, तुम्ही देवासमोर एकांतामध्ये एक युद्ध करताय, मागताय तुम्ही देवाकडे, मी तुम्हाला सांगू, परमेश्वर योग्य वेळेवर तुमच्या जीवनामध्ये गोष्ट करणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आज मला तुम्हाला सांगायचं, अशी कोणती गोष्ट आहे तुमच्या जीवनामध्ये जी तुम्हाला वाटते अवघड आहे? त्या उद्या पुत्राला वाटत होतं की माझा बाप मला स्वीकार करणार नाही,
त्या उजव्या पुत्राला वाटत होतं की मला आता परत तो दर्जा मिळणार नाही, परत मी माझ्या बापाचा कदाचित मुलगा होणार नाही. पण मी तुम्हाला सांगू, तुम्ही तुमच्या पित्याला सोडून जाताना जेवढं प्रेम पित्यास तुमच्यावर होतं ना, आज परत आल्यावर तो त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त अधिक तुमच्यावर प्रीती करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आणि आम्ही पुढे जाऊया. आपण आणखीन एक वाचूया वचन, निर्गमचं पुस्तक 14 अध्याय 11 वचन. ते मोशेला म्हणाले, मिस्रात काय कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला येथे रानात मारायला आणले, आम्हाला तू मिस्रातून बाहेर आणले ते काय म्हणून. और वे मूसा से कहने लगे, क्या मिस्र में कब्रें न थी जो तू हमको वहां से मरने के लिए जंगल में ले आया है? तूने हमसे यह क्या किया कि हमको मिस्र से निकाल लाया? हालेलुया. आम्ही या ठिकाणी पाहत आहे की ज्या वेळेस मिस्रमधून इस्रायली लोक बाहेर आले आणि आल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी पाहतो की त्यांच्या वाटेमध्ये एक तांबडा समुद्र आलेला आहे, लाल समुद्र त्यांच्या वाटेमध्ये आलेला आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी समुद्राला पाहिलं त्यावेळेस ते गोंधळून गेले, कारण समोर समुद्र होता आणि त्यांच्या मागे काय होतं? फारोची सेना होती. काय होतं त्यांच्या मागे? फारोची सेना होती. आणि तुम्हाला माहित आहे, या ठिकाणी पण त्यांनी तेच केलं जे नाही करायला पाहिजे होतं. प्रेज द लॉर्ड. त्यांनी मनुष्याची स्वतःची बुद्धी वापरायला चालू केली आणि परमेश्वराने मिस्रमधनं बाहेर काढण्याआधी काय काय चमत्कार केले ते सगळं विसरून गेले. प्रेज द लॉर्ड. मला एकच सांगायचं आहे की आम्ही विसरतो काय? प्रेज द लॉर्ड. आज मला तुम्हाला सांगायचं आहे, कदाचित तुमच्या पण जीवनामध्ये एक तांबडा समुद्र आला असेल, तुमच्या पण जीवनामध्ये अडखळण असतील, तुमच्या पण जीवनामध्ये आजार असतील, तुमच्या पण जीवनामध्ये दुःख असतील, तुमच्या पण जीवनामध्ये निराशा असतील. कदाचित ते इस्रायली लोक ज्यावेळेस त्या समुद्राला बघितले आणि गोंधळून गेले, मागे फारोला बघितले, घाबरून गेले, कदाचित तुमच्या जीवनामध्ये अशी एखादी परिस्थिती असेल की तुम्ही गोंधळून पण गेलाय, घाबरून पण गेलाय. पण मला तुम्हाला सांगायचं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं वचन सांगतं, निर्गम 14:14 वाचा कोणीतरी मोठ्याने. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत रहा. यहोवा आप ही तुम्हारे लिए लड़ेगा, इसलिए तुम चुपचाप रहो. हालेलुया. बघा या ठिकाणी काय म्हणते परमेश्वराचं वचन, परमेश्वर तुमच्यासाठी, परमेश्वर तुमच्यासाठी, परमेश्वर तुमच्यासाठी, परमेश्वर तुमच्यासाठी. हालेलुया. कबुली द्या, परमेश्वर माझ्यासाठी लढणार आहे. तुम्ही कुठल्या परिस्थितीला तोंड देताय हे महत्वाचं नाही, तुम्ही कुठल्या त्रासाला तोंड देताय हे महत्वाचं नाही. का माहितीये का? कारण त्या परिस्थितीपेक्षा मोठा परमेश्वर तुमच्याकडे. हालेलुया, हालेलुया. आज तुमची जर नजर त्या परिस्थितीकडे असेल तर ती परिस्थितीवरली नजर काढा आणि तुमची नजर त्या देवावर लावा. हालेलुया. तुमची नजर कशावर लावा? त्या परमेश्वरावर लावा. कारण बायबल सांगतं की प्रत्येक गोष्ट ही देवाच्या इच्छेप्रमाणे, प्रत्येक गोष्ट देवाच्या इच्छेप्रमाणे होते. त्या परिस्थितीला तोंड देत आहे. कदाचित एक मोठी निराशा तुमच्या जीवनामध्ये असेल, एक मोठी भीती तुमच्या मागे आहे, एक मोठा आजार, त्याचा चिंता नेहमी तुमचं मन खाते, शरीर खाते, चिंता तुम्हाला सतावत असते, नेहमी भेडसावत असते. मला एका वचनाकडे तुमचं लक्ष केंद्रित करायचं. तुम्ही शांत राहा, तुम्ही शांत राहा, शांत राहा आणि बघा परमेश्वर तुमच्यासाठी काय करणार आहे. परमेश्वराची इच्छा होती अब्रामासाठी, अब्रामा तू शांत बस रे आणि बघ मी तुझ्यासाठी काय करणार आहे. एक जाती मी तयार करून ठेवली तुझ्या भविष्यामध्ये. पण तो शांत नाही बसला त्या ठिकाणी. तो काय करतोय? परमेश्वराकडे कुरकुर करतोय.
आज त्या अब्राहमासारखे आम्ही आहे का? देवा, मी अब्राहम तर होणार, पण कुठला अब्राहम माहित आहे का? 15व्या अध्यायामधला कुरकुर करणारा नाही, 15व्या अध्यायातला कुरकुर करणारा, 22व्या अध्यायातला स्वतःच्या मुलाला पण त्यासाठी अर्पण करणार. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस ते 14 लोक मी माझ्या मुलासारखे सांभाळले होते आणि ज्यावेळेस ते चर्च सोडून निघून गेले ना, मला वाटलं की देवानं ते मागितले माझ्याकडे. मला काय वाटलं, ते देवानं माझ्याकडे मागितले. मी म्हटलं तुझी इच्छा आहे ना देवा घ्यायचं, त्यांना काढून तू घे. हालेलुया. तुम्हाला माहित आहे, जसं देवानं अब्रामाच्या मुलाला ब्लेस करून परत केलं ना, जे गेले ना त्याच्या तिप्पट चौपट देवाने परत केले. हालेलुया. तुम्ही एखादी गोष्ट जर तुमच्या जीवनात गमावलेली आहे, एखादा आशीर्वाद गमावलेला आहे, तुमच्या तोंडापर्यंत आलेला घास निघून गेलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही रडताय, तुमचं अंतःकरण तुम्हाला खात आहे, मी तुम्हाला सांगू, तर ती गोष्ट तुम्हाला खरंच हवी आहे ना, आणि जर तुमचं परमेश्वराबरोबर नातेसंबंध चांगले आहे, त्या गोष्टीकडे तुम्हाला जायची गरज नाही. ती गोष्ट शोधत शोधत तुमच्या घरापर्यंत. हालेलुया, हालेलुया. आम्ही या निर्गमच्या पुस्तकामध्ये पाहतोय, ज्या समुद्राला ते बघत होते ना, त्या समुद्राने त्यांच्यासाठी 2 भिंती तयार केल्या. हालेलुया. समुद्राचा अंत अजून कोणाला माहित नाहीये, समुद्राचं तळ अजून कोणाला माहित नाहीये, समुद्रामध्ये पाण्याची खोली अजून किती आहे कोणाला माहित नाहीये. कदाचित तुमच्या जीवनातलं संकट असंच असेल, त्याचा अंत लागत नसेल, त्याचा अंदाज येत नसेल, तुम्हाला वाटत असेल की आता ते हटणारच नाही माझ्या जीवनातून. आज मला तुम्हाला सांगायचं, ती परिस्थिती स्वतः तुमच्यासाठी मार्ग मोकळा करेल. हालेलुया. कितीही मोठं संकट असलं ना, तुमच्या बापापेक्षा मोठं नाही. कितीही मोठा समुद्र असला ना, तुमच्या परमेश्वरापेक्षा मोठा नाही. आज हे सांगायचं आहे एफेस 3:20 प्रमाणे, तो देव एक असा परमेश्वर आहे, तुमच्या मागणी आणि कल्पनेच्या पलीकडे तुम्हाला. आज तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी रडताय, मागा त्याच्याकडे. आज कुठली गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वाटते की ती मला पाहिजे आहे, मागा परमेश्वरा. तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे आहे, थिंकिंग करा, विचार करा, त्याच्या पलीकडे परमेश्वर तुमचा देव. हालेलुया. अब्रामाने विचार केला नव्हता, त्याला वाटलं नव्हतं की मला मूल मिळेल, पण तुम्हाला माहित आहे, देवानं अब्राहम, इसाक, याकोब आणि त्याच्या कैक पिढी आशीर्वादित केल्या. उद्या पुत्राला माहित नव्हतं की माझा बाप मला स्वीकार करेल का नाही. तो एका नोकरच्या बुद्धीत चालला होता, पण त्याचा परमेश्वर एका मुलाच्या, एका बापाच्या डोळ्यात त्याला बघत होता. आज नोकराप्रमाणे त्याच्याकडे जाऊ नका. मला घेईल का नाही, देईल का नाही, देईल का नाही. मुलासारखं जावा, तेव्हा मला पाहिजे, तू माझा बाप आहे. हालेलुया. मी तुझ्याकडनं घेणार आहे. हालेलुया. आणि या निर्गमच्या पुस्तकामध्ये सांगितलं ना, हालेलुया, थोडं शांत राहा. ज्यावेळेस तुम्ही एखादी प्रार्थना करताना परमेश्वराकडे 3 आन्सर असतात नेहमी. किती आन्सर असतात? पहिला असते येस, हा. दुसरा असतो वेट, थोडस वाट बघ. आणि तिसरं असतंय आय हॅव अनदर प्लॅन फॉर यू. एक उत्तम योजना जे तुमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. हालेलुया. या मार्च महिन्याचा प्रॉमिस काय माहित आहे का? किती लोकांना माहित आहे? किती लोकांना माहित आहे? कधी कोणी डोळ्यानं पाहिलं नाही, कधी कानाने ऐकलं, कधी कोणाच्या मनात आलं, हे परमेश्वर तुम्हाला सांगत आहे. त्या मिस्त्री लोकांनी विचार केला नव्हता की या समुद्रामध्ये मी जाणार आहे.
तुम्हाला माहित आहे त्याच समुद्रात ते गेले, त्यांनी कधी पाहिलं नव्हतं समुद्राचे 2 भाग झालेले, आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहिलं. अशी गोष्ट परमेश्वर तुमच्यासाठी या दिवसामध्ये करणार आहे. 2022 वर्ष आहे ना, तुमच्या प्रत्येक प्रार्थना पूर्ण होण्याचं, तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होण्याचं वर्ष आहे. लिहून घ्या. जर एखाद्या गोष्टीसाठी जर तुम्ही 2021 पासून प्रार्थना करताय, देवासमोर रडताय, मी तुम्हाला सांगतो 2022 मध्ये ते परमेश्वर तुमच्या हातामध्ये आणून देणार आहे. हालेलुया. 2021 मध्ये तुम्ही जे मागे सोडून आलाय किंवा तुमच्यापासून सैतानानं काढून घेतलंय, परमेश्वर त्याच्या काही पटीने जास्त या वर्षामध्ये तुम्हाला परत देणार आहे. हालेलुया. किती लोक विश्वास ठेवतात, किती लोक विश्वास ठेवतात, किती लोक विश्वास ठेवतात. आज या आम्ही विश्वास करूया की माझा परमेश्वर या परिस्थितीतून मार्ग काढेल. माझा परमेश्वर माझ्यासाठी अद्भुत कार्य करेल. माझा परमेश्वर माझ्या शिर पुसणार आहे. माझा परमेश्वर त्या मुलासारखं मला जवळ करणार आहे. माझा परमेश्वर त्या अब्रामाला जसं त्यानं मूल दिलं तसं माझे प्रार्थनेचं उत्तर मला देणार आहे. या मी आपले डोळे बंद करूया. हालेलुया. आम्ही डोळे बंद करूया. तुमच्या बुद्धीच्या पलीकडे, ओ आम्ही या डोळे झाकूया. आम्ही आपल्या बुद्धीच्या पलीकडे आमचा परमेश्वर आम्हाला देणार आहे. बुद्धीच्या पलीकडे देणार आहे. बुद्धीच्या पलीकडे देणार आहे. कल्पनेच्या पलीकडे देणार आहे. कल्पनेच्या पलीकडे. हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. देवाच्या लेकरांनो, एक स्वर्गातून मोठा हात तुझ्यासाठी उतरलेला आहे. एक हात तुझ्या शिर पुसण्यासाठी खाली आलेला आहे. ज्यावेळेस दुःखात आहेस, तुझ्या पाठीवर हात फिरवण्यासाठी, तुझं सांत्वन करण्यासाठी एक हात आज खाली उतरलेला आहे. ज्या खाटावर तू पडलेले आजारी परिस्थितीमध्ये तुझं अंतरून झाडण्यासाठी परमेश्वराचा हात उतरलेला. तुझं अंतरून बदलण्याची आता वेळ आलेली आहे. जे आजारी आहेत, मला तुम्हाला सांगायचं आहे, देवाचं आरोग्य आता या क्षणाला स्वीकारा. स्वीकारा. जे आजारी आहेत स्वीकारा. एक आरोग्य हा स्वर्गातनं खाली उतरलेला. तुमचा विश्वास तुमचे मार्ग मोकळे करणार. या मी विश्वासाने प्रभूला हात उंच करून धन्यवाद करूया. प्रेज द लॉर्ड, 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 प्रेज द लॉर्ड. देव आज आमच्याशी बोलला. देवाला आमचे मार्ग मोकळे केले. आमच्या मागणी आणि कल्पनेच्या पलीकडे करण्यासाठी जो समर्थ आहे, या त्या परमेश्वरासाठी हात उंच करून धन्यवाद करूया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आमच्या प्रार्थना ऐकणारा, आमच्या शिर पुसणारा आणि आम्हाला आरोग्य देणारा परमेश्वर आज आपल्यामध्ये धन्यवाद करूया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सर्व आदर, मान, सन्मान देवाला देऊन आम्ही धन्यवाद करूया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. या मी हात उंच करून देवाला धन्यवाद करूया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव पित्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची पवित्र सहभागिता येथे जमलेल्या प्रत्येकाबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या पवित्र आगमनापर्यंत सदा सर्व काळ होत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव बाप सर्वांना